विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी. लोकसभा सचिवालयाकडून फुटीर 6 खासदारांच्या गटाला मान्यता. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. आम्ही तोडणारे नव्हे तर जोडणारे लोक. जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आलेत. ज्यांचा पक्ष सोडला त्यांनी आत्मचिंतन करावं. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही. लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत. ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार. अंबादास दानवेंची माहिती. नागपुरात उद्धव ठाकरे यांचा रामरक्षा पठण आंदोलन. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक. आंदोलनात शिवसैनिकांची मोठी उपस्थिती. आम्ही रामरक्षक आहोत. मंदिरातील तिजोऱ्या लुटताय हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. अयोध्येत मंदिराच्या नावानं जमीन घोटाळा झाल्याचा देखील आरोप. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत गेल्यामुळे त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांकडून हनुमान चालिसा पठणानं उत्तर. अमरावतीमधील हनुमान गढीवर नवनीत राणांकडून हनुमान चालिसा पठण. ठाकरेंची रामरक्षा नव्हे तर पक्षरक्षा असल्याची टीका. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयात देखील उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरनं हटवणं चुकीचं. असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व. राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरचा मोर्चा सुद्धा निघणार. जंतर मंतरवर दिपकेंना अश्रू अनावर. जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाई फेक. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना एका अज्ञात महिलेनं दिपकेंवरती शाई फेकली. काही काळ तणावाचं वातावरण. दिल्लीमध्ये 20 दिवसांपासून आंदोलन. मात्र सत्ताधाऱ्यांकडून दखल नाही. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार. शरद पवारांचा आंदोलनाला पाठिंबा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत असल्याची टीका. धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागलंय का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आणखी किती बळींनंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार? ठाकरेंचा सवाल. एनडीएमध्ये येण्याआधी विलिनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोर अट. सूत्रांची माहिती. जयंत पाटलांनी मात्र विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या. आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. मुंबईमध्ये पुन्हा जोरदार पावसाच्या सरी. कांदिवली, लोअर परेल, बोरिवली, मालाड आणि गोरेगावात पावसाची हजेरी. उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन. पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.